वॉर्म वेलकम सगळ्यांना. तो आजचा दिवस 18वा. हा 18 ना. 18 18 19 no, आजचा दिवस 19वा. 19 माय गॉड. माय फेवरेट नंबर. 19वा दिवस आहे आजचा. उद्या 20 आणि मग 21व्या दिवशी आपली हनुमान चालीसा म्हणजे येणाऱ्या सोमवारी संपते. या एक्झॅक्टली यस. 20 21 या. वा व्हॉट अ टाइम. चला सुरू करूया. प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, साक्षात प्रभू राम, भगवान हनुमान, सगळे गुरुजन, सगळे सद्गुरू, सगळे महागुरु, माझे गुरु मास्टर चुवा कोकश्री, जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज यांना सगळ्यांना आव्हान करून, सगळे हिलिंग आयज, हिलिंग मिनिस्टर्स, हिलिंग एंजल्स, थँक्यू यांना सगळ्यांना आव्हान करून आजचं सेशन आपण समजून घेऊया. टू ऑल ऑफ यू गुड इव्हनिंग. आय वेलकम यू ऑल फॉर द सेशन. 19वा दिवस काय लक्षात ठेवतो मी. 19 13 असे दिवस आहेत, असे नंबर आहेत. 19 म्हणजे काय? 19. ओके. न्युमरॉलॉजी जे माझ्याकडनं शिकले, माझ्याकडनं म्हणजे आपण न्युमरॉलॉजीचा क्लास घेतलेला 2021 साली. आणि आता पण मला जर कोणी न्युमरॉलॉजी विचारलं तर मी रेकॉर्डिंग त्यांना पाठवतो. एक सुंदर कोर्स आहे. 90 मिनिटांमध्ये तुम्ही न्युमरॉलॉजी शिकू शकता. स्वतः नंबर्स बनवू शकता. नंबरची स्ट्रेंथ त्याच्यामध्ये काय आहेत, आपल्या परिवाराचे, आपले, ते सगळे करू शकता. प्लस रेमेडी पण त्याच्यामध्ये दिली आहे. कशी करायची ते पण दिले आहे. 80-90% तरी लोकांना फरक पडतोय. असो. अं, मुद्द्याची गोष्ट अशी की आज 19वा जो नंबर आहे, जो न्युमरॉलॉजीमध्ये 19ला आणि 13ला एक वेगळं महत्व आहे. 19 हा कार्मिक नंबर आहे. कर्माने जोडलेला नंबर आहे. कार्मा. ओके. सो जन्म जन्म के दुःख विसरावे, हे हनुमान चालिसातला जो दुआ आहे, राईट, जो आपल्याला एक रेफर करतोय की रामाचं नाव, तुमरे भजन राम को पावे. राईट. मी दाखवतो स्क्रीनवरती आपल्या सगळ्यांना. तुमरे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुःख बिसरावे, अंतकाल रघुपर पुर जाई, जहा जन्म हरिभक्त काही. आता हरिभक्त या या एका जहा जन्म हरिभक्त आपण ऑलरेडी बोललेलो आहोत त्याच्यावरती. आपण सगळे हरिभक्त होण्यासाठी आपली प्रार्थना आहे. रघुवरपूर म्हणजे काय? रामाचं गाव. म्हणजे काय? रामाची नगरी. म्हणजे काय? वरती कोण गेलं की काय म्हणतो? श्रीराम बोलतो ना आपण, राईट. सो कोण गेल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेला पण आपण रामच म्हणतो, राईट. आणि सगळीकडे राम आहे, राईट. आपण एक वेगळा अर्थ समजला. आणि आज आपल्याला त्यातनं जो बोध घ्यायचा आहे, या या श्लोकातनं किंवा या दोह्यामधनं जो आपल्याला बोध घ्यायचा आहे की तुमरे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुःख बिसरा. आता प्रश्न असा आहे की पूर्वीच्या काळी निष्ठा जी होती ना, राईट, की अगदी एकदा निष्ठा एकदा वाचल्यानंतर किंवा एकदा आपण संकल्प लिहिला की डोळ्यावरती पट्टी लावावी आणि परमेश्वरावरती भरोसा विश्वास ठेवावा, अशा प्रकारची निष्ठा होती. आता पण अशी निष्ठा आहे आपली सगळ्यांची. पण त्या निष्ठेमध्ये काय होते, थांबा मी जरा फोन माझा थोडासा सायलेंट मोड मध्ये करतो. या आता पण निष्ठा आहे. पण काय झालं की त्या निष्ठा जी आहे ना, जन्म जन्म के दुःख बिसरावे, राईट. आणि मग ती निष्ठा जी आहे त्या निष्ठेच्या मध्ये, कारण सायन्स पण प्रगत होत आहे, मग आपण आपले प्रश्न विचारण्याची अबिलिटी पण वाढते, राईट. आपले रॅशनल वाढतायत. आपले सगळे जे आपल्या भौतिक जगतातले जे प्रश्न आहेत, राईट, ते आपण आध्यात्मिक याच्यामध्ये पण सहजपणे विचारतो, राईट. मग जन्म जन्म के दुःख विसरावे. पण हे परमेश्वरा, आत्ताचे जे मला दुःख आहे, आत्ता जे माझं दुःख आहे, ते आत्ता मला फील होत आहे, दुःख काही वर्षापूर्वीच आहे. आणि हे मी आपण बनवलंय यू अँड मीच्या स्टोरीमध्ये, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. आपण ही पूर्ण हनुमान चालिसा ही एका श्लोकावरती आहे. मन क्रम वचन ध्यान जो लावे. जे ध्यान आपण लावू, लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्ट करेल. येस ऑर नो. अगदी पहिल्या सिरीज पासून आपण पाहतोय. आपण प्रार्थना केली, एस्पेशली आरटी ग्रॅज्युएट सेशन जे ऐकतात, आपली स्पेशल प्रार्थना होती परमेश्वराला, मास्टरांना, त्यांच्या एंजल्सला, की आम्हाला या वर्च्यूतले जे बारकावे आहेत ते आम्हाला दाखवा. येस ऑर नो. लॉ ऑफ अट्रॅक्शनचे पुस्तक आपण जे वाचतोय, ते लॉ ऑफ अट्रॅक्शनचा अभ्यास आहे. आपण जे संकल्प लिहिलेले आहेत सगळ्यांनी, त्या संकल्पामध्ये मी जेव्हा तुम्हाला सांगितलं की असं लिहा की आपण 100 वर्ष जगायचं, तेव्हा आपल्याला जी फिलिंग आली का नाही, 100 वर्ष काय,
आपलं नातं आपल्या जीवनाशी हेच आहे, जे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तिथे आपलं सहज दुर्लक्ष आहे. आपल्याला सगळ्यांना वाटतं की नाही आपण जगावं, येस ऑर नो? मी आज सकाळी उठलो, मी बोललो थँक्यू, बघितलं माझा मुलगा आहे बेडमध्ये, मी उठलोय, वा छान, ओके, फोन बिन काही वाजलेला नाही, थँक्यू. जगण्याशी माझी रिलेशनशिप काय आहे? हनुमान चालिसेमध्ये सगळ्यात शेवटला काय दिलेलं आहे, की हनुमान असं म्हणतायत की प्रभू राम सीता सहित, राम लखन सीता सहित, म्हणजे आपले गुरु आपल्या हातचक्रामध्ये आल्यानंतर आपली वाणी जी आहे ती भूप रागासारखी सुरभूप, म्हणजे भूप राग आहे संगीतामधला, तशी सुरेल व्हावी. आणि मग आपण शेवटला म्हटलो होतो की सुरेल म्हणजे काय, गोड. आणि मग आपण म्हटलं होतं की हातामध्ये हा गोडवा फील करा आणि आपल्या अंतःकरणात लावा आणि आपल्याला बघा बरं गोडवा आपल्याला फील होतोय का. आणि जर तो गोडवा फील झाला नाही, तर आपलं नातं गोडव्याशी कसं आहे हे आपल्याला सहजपणे कळतं. आर यू अंडरस्टँडिंग? आपण ट्विन हार्ट्स मेडिटेशन मध्ये असं सांगतो, हॅपी मोमेंट्स आठवा, नाही आठवत लोकांना. लोक सोडा, मला पण आठवत नाही कधी कधी. इफ समथिंग इज नॉट वर्किंग फॉर मी, त्याच्यावरतीच मनक्रम वचन ध्यान जो लावे, त्याच्यावरतीच ध्यान लागतंय. त्याच्यावरतीच ध्यान लागतंय. मग ज्याच्यावरती लागतंय ते मॅनिफेस्ट होणार आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगताय? तू कसं जे मागशील ते तुला मिळेल. पण हे सत्य आहे का? तो 100% सत्य आहे. ज्या युनिव्हर्सचा आपण भाग आहोत, त्या युनिव्हर्सचाच मी एक ऍटम आहे. आणि पैसे किंवा धन दौलत जे पण आपण त्याच्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगतोय, ते सुद्धा ऍटम आहे. पण जर माझी एनर्जी, लेट से, राईट, माझी एनर्जी समजा, आपण काय हे एक्झाम्पल देतो या पूर्ण सिरीजमध्ये, जर माझी एनर्जी 300ची आहे आणि धनदौलत समजा 600ची आहे, तर मी अशी उडी मारून नाही ना हो काढू शकत. मला 600चं व्हायला लागेल, ते खाली येत नाहीत. ते दुसऱ्या माळ्यावरती असतील आणि मी पहिल्या माळ्यावरती आहे. कसं जमणार गणित? सो वी हॅव टू रेज द फ्रिक्वेन्सी. आणि म्हणून फ्रिक्वेन्सी रेज करण्यासाठी आपल्याला सांगितलं, मन क्रम वचन ध्यान जो लावे. आय नो व्हॉट इज राईट अँड आय विल फॉलो द राईट. आय नो व्हॉट इज राईट, बट आय एम नॉट एबल टू फॉलो द राईट. का नाही एबल टू फॉलो द राईट? इथे का होत नाहीये याचं थोडंसं चिंता आपण त्याला पाहिजे. अलार्म लावणारा पण मीच आहे, बंद करणारा पण मीच आहे. पण लावला कोणी अलार्म? येस ऑर नो? अलार्म मीच लावला, बंद पण मीच करतो, संकल्प मीच केला, करत पण मीच नाही. वाव! मग हा मी आहे, यू आहे, हे पण आपण बघितलं या पूर्ण सिरीज मध्ये. आपण आता उजळणी करतोय, वी आर जस्ट डुईंग रिव्हिजन. कारण आपण 19व्या अध्यायापर्यंत आलो, म्हणजे 19व्या दिवसापर्यंत आलो. आणि आज मी तुम्हाला पुढच्या 5-1 मिनिटात जे सांगणार आहे इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यांना गृहपाठ, सगळ्यांना आज होमवर्क आहे. हनुमान चालिसेमधला जो मी तुम्हाला 2-3 दिवसाआधी सुद्धा होमवर्क दिला होता, काय काय ह्या अशा गोष्टी आहेत लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रमाणे, या तुम्ही लिस्ट करायचे. मनोरथ आपण काय लिहिलेली आहे? मी व माझा पूर्ण परिवार सगळ्यांनाच निरोगी आयुष्य, हा पहिला संकल्प आहे. त्याही उपर सगळ्यात, हे परमेश्वरा, मला सगळ्या जन्मांमध्ये हरिभक्त कर. कारण हरी असेल तर मग संकल्प लिहा किंवा संकल्प नका लिहू, आपण त्यांच्या सावलीत आहोत, हीच फलश्रुती आहे, हेच सत्य आहे. पण तरी सुद्धा इट इज इम्पॉर्टंट की भौतिक जगतामध्ये ह्या गोष्टी आपल्याकडे सगळ्या असल्या पाहिजेत. मी तुमच्याशी आता बोलतोय, माझा लॅपटॉप अद्यावत आहे, इथे माझं ऑफिस अद्यावत आहे, आणि इंटरनेट सगळं अद्यावत आहे. हे सगळं करण्यासाठी लागतात पैसे. तेव्हा आपलं रिलेशनशिप पैशाशी कसं आहे, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायचा आहे. माझं छान आहे सर, वा, मग छान आहे तर छान आहे. आय एम बिकमिंग रिच, आय एम बिकमिंग रिच, असं कितीही जरी वेळा म्हटला, पण आतला जो आवाज येतो म्हणतो, नाही रे, हे काय बोलतोयस तू, आय एम बिकमिंग रिच, कुठून रिच होणार रिच? हनुमान चालिसा तुम्ही एन्जॉय करा. म्हणा शैलेंद्र, मजा आली हनुमान चालिसा, काय सुंदर सगळं झालं. 22व्या दिवशी सगळं संपलेलं आहे कार्यक्रम, मंगळवारपासून जैसे थे.
त्यामुळे 19व्या नंबरच्या दिवशी म्हणजे आज डे 19 आहे. मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो, ही 2-3 नाती जी आहेत ना आपली, ही अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. काय रिलेशनशिप आहे आपलं आपल्या शरीराशी, आपल्या मनाशी, आपलं काय रिलेशन. मन कर्म वचन ध्यान जो लावे. मन आपलं आहे, तो काय ध्यान लावतोय? चिंतेचं ध्यान लावतोय? कसलं ध्यान लागतंय आपलं? सकाळ झाली, संध्याकाळ झाली, काय ध्यान लागतंय? आपण जेव्हा बसलोय, समोरचा माणूस कोण बोलतोय, काय ऐकतोय, आपलं ध्यान नसतंच बऱ्याच वेळेला. आता तुम्ही मला ऐकताय, काही जण तुम्ही म्हणताय, हो खरं आहे, हो बरोबर आहे. एक आंतरिक आवाज चालू आहे, येस नो बरोबर आहे. काहीतरी तुमचं चालू आहे, येस नो. हे सत्य आहे. दर इज इम्पॉर्टन्स ऑफ सेल्फ टॉक. म्हणून बंद खोलीमध्ये किंवा जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा, पुढे 21व्या दिवशी येण्याच्या आधी आपलं नातं काय आहे ते बघा, गोडव्याबरोबर. असं म्हणतात स्वीटनेस इन लाईफ. बघा काय नातं आहे आपलं. काय नातं आहे आपलं पैशाबरोबर? पैसे सगळ्यांना हवे, धन दौलत सगळ्यांना हवे. काय नातं आहे आपलं रिलेशनशिप पैशाबरोबर? कसं वाटतं आपल्याला श्रीमंत लोकांना बघितल्यावरती? हेच रिलेशनशिप आहे आपल्या पैशाशी. आय यू फिलिंग गुड? आय यू फिलिंग दॅट बापरे काय गाड्या उडवतात ही लोक? काय वाटतंय तुम्हाला? कसं श्रीमंत बघायला आवडेल तुम्हाला स्वतःला? हे सगळं लिहा. आणि आता मी पुढचे 5 मिनिटं जे तुम्हाला सांगणार आहे, दिस इज प्राइसलेस. व्हॉट आय गोइंग टू टेल यू इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. राईट? आपल्या शरीरामध्ये ज्या ब्रेनचा हा जो पोर्शन आहे, इट इज कॉल्ड फ्रंटल लोब. रिपीट करा हा शब्द, फ्रंटल लोब. फ्रंटल लोब. इथे हात लावा सगळ्यांनी. फ्रंटल लोब आहे ते. फ्रंटल लोब. आपण म्हणतो ना, काय झालं, काय झालं, असं पण करतो ना मोबाईलसाठी. काय माझ्या माथे पडलंय, माथी आलंय वगैरे. हा राजा आहे, हा राजा. ह्याला राजा म्हणतात. हा राजा आहे. इथे आपलं आज्ञाचक्र सुद्धा आहे. जे योगा शिकलेत, प्राणिक शिकलेत त्यांना माहिती आहे. इथे आज्ञा किंवा आज्ञाचक्र आहे. आणि इथे या भागामध्ये हा हा राजा आहे आपला फ्रंटल लोब. ह्या राजाला आपण सोन्याचं सिंहासन घ्यायचं असतं. मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो राजा. राजा दिसतो कसा. आय विल शो यू ऑन द स्क्रीन. आणि त्या राजाला तुम्ही कसला अभिषेक घालणार आहात हे पण मी तुम्हाला आज सांगणार. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट सेशन. नीट व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका आणि सगळेजण व्यवस्थित सिट स्ट्रेट विथ युअर स्पाइन इरेक्ट. फ्रंटल लोब. दिस इज द फ्रंट पोर्शन ऑफ युअर ब्रेन. फ्रंट पोर्शन ऑफ युअर ब्रेन. ठीक आहे. आणि या फ्रंटल लोब मध्ये इफ यू सी दिस इमेज राईट, याचं कार्य काय तर तुम्ही गुगल केलं तुम्हाला सुद्धा समजणार आहे. राईट. This helps to understand how you talk, behave, and interact with the front most part of your brain. It is responsible for many abilities. आणि हा जो फ्रंटल लोब आहे, हे सगळ्या इमेजेस ज्या आहेत ना आपल्या, आपले काय संकल्प आहे? हनुमान चालिसेमध्ये काय सांगतात आपल्याला? की तुमची मंगलमूर्ती होणार आहे. हनुमान चालिसा आपली मंगलमूर्ती होणार आहे. मंगलमूर्ती म्हणजे काय? मंगलमूर्ती म्हणजे काय? सुमंगल म्हणजे काय? एव्हरीथिंग गुड. सद्गुण. म्हणजे सद्गुण शोधायचे आहेत हनुमान चालिसेमध्ये. सर मी हनुमान चालीसा 10 वर्षापासून बोलतो. वा छान उत्तम. मला नका सांगू. मी कधी 10 वर्ष बोललेली नाही. पण जेव्हा म्हटली तेव्हा तिच्या आतमध्ये जाऊन ते प्रत्येक भावार्थ समजून घेतला. हे सगळं गुरुकृपा आहे. माझे गुरु मास्टर चोकोक्सवे आणि शंकर बाबा महाराज यांची सगळ्यांची कृपा आहे की ह्या सगळ्या गोष्टी डिकोड होऊ शकतायत, समजतायत आणि मला असं वाटलं तुमच्यापर्यंत आणणार. आणि हा फ्रंटल लोब जो आहे हा राजा आहे. जेव्हा तुम्ही हे लिहाल स्क्रीनवरती, ज्या काय तुम्ही मला लोक दिसताय राईट, यू कॅन जस्ट राईट. वेन यू रायटिंग दिस, तुमचं नाव द्या त्याच्यावरती. वेन यू रायटिंग, ओके, यू रायटिंग दिस, ओके, यू राईट युअर नेम ऑन द टॉप. ओके, मी माझं नाव येतो शैलेंद्र हनुमंते. आणि जस्ट इमॅजिन करा की तुम्ही फ्रंटल लोब वरतीच लिहिताय. ओके, तुम्ही फ्रंटल लोब वरतीच लिहिताय.
हे वहीचं पान म्हणजे तुमचं ब्रेन आहे, तो फ्रंटल लोब आहे. आणि त्याच्यामध्ये लिहा, मी समृद्ध होऊ इच्छितो, किंवा मी समृद्ध होतोय, आय एम बिकमिंग रिचर, आय एम बिकमिंग हेल्दियर. तुम्ही मला सगळेजण पुढच्या 8-15 दिवसात सांगाल, सर झालं माझं काम. आय एम टेलिंग यू, गॅरंटेड. आय एम टेलिंग यू. राईट डाऊन हिअर ऑन द फ्रंटल लोब. इथे लिहा. व्हिज्युअलाइज करा. जे प्राणी क्लीन शिकले त्यांना एक्झॅक्टली कळतंय मी काय म्हणतो ते. राईट. इमॅजिन फ्रंटल लोब, आणि त्या फ्रंटल लोब वरती तुम्ही लिहायचं आहे. ओके. कागदावरती जस्ट इमॅजिन व्हॉट एव्हर युअर रायटिंग, की कसं तुम्ही सगळे संकल्प, जेवढे संकल्प लिहिलेले आहेत, राईट, ते सगळे संकल्प इथे असं इमॅजिन करा की फ्रंटल लोब वरती लिहिताय. करतोय बघा फ्रंटल लोब आपल्यासाठी. प्लॅनिंग करायला मदत करतोय, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करतोय, मोटिवेशन करतोय, डिसिजन मेकिंग मध्ये मदत करतोय, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, मेमरी, लर्निंग, रिवॉर्ड, अटेन्शन, ही सगळी कार्य आहेत फ्रंटल लोबची. आणि गुड न्यूज काय आहे, हनुमान चालिसेमध्ये आपण कसं असायला हवं हे सगळं लिहिलेलं आहे. म्हणून असा माझा मनाचा क्रम लागला पाहिजे. मी हरिभक्त असलो पाहिजे. जेव्हा मी रामाच्या दरबारात, रामाच्या राज्यात परत जाईन, म्हणजे मी जेव्हा बॉडी सोडीन, जेव्हा मी जाईन, मी कैलासवासी होईन. तो कैलास म्हणजे राम, रामाचं रघुबर पूर. अंतकाल म्हणजे अंतकाल, रघुबर म्हणजे झालं, एकदा संपलं. लेट आपण झालो एकदा, या ज्याच्यात नाहीये. तर जाणार कुठे, तर रामाच्या राज्यात. जाणार कुठे, रामाच्या राज्यात. म्हणून आपण जेव्हा घेऊन जातो, कोण गेल्यानंतर, तर त्याला आपण खांदा दिल्यावरती म्हणतो, श्रीराम जय राम, जय जय राम म्हणतात. हे सुनो, तिथे पण राम, सगळीकडे राम आहे. परवाच आपण बघितले का नाही, रामाची चॅन्ट केली आपण सगळ्यांनी. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. या सर्व एक एक अक्षर म्हणजे रामाचं नुसतं नाव घेतल्यानंतर आपला हा पोर्शन कसा झाला एकदम. महापातक नाशनम, गान. कोणीतरी आपल्याला म्हटलं होतं की तू चांगली नाही आहेस, चांगला नाही आहेस. मग इमेज आपल्या रामापेक्षा मोठी आहे का हो? आपल्या रामापेक्षा, प्रभू रामापेक्षा हा राक्षस मोठा आहे का? नो. उत्तर सिंपल आहे. आपण त्याला मोठं केलंय. म्हणून बिभीषणासारखं, आय नो व्हॉट इज राईट अँड आय विल फॉलो द राईट. माझ्या गुरूंनी मला उपासना दिलेली आहे, ते मी निष्ठेने करणार, करतो, करायला हवी आहे. कारण मी त्यांच्या सावलीत आहे. हीच मोठी फलश्रुती आहे, हेच सत्य आहे. मी काय क्रियाशक्ती लिहिणार, आणि कोणाला मी फसवणार, किंवा मी कोणाला सांगणार. त्यांना जे द्यायचे ते मला देतातच आहेत. शंकर बाबा म्हणतात की तू जेव्हा पात्र आहेस म्हणून मी तुझ्या जीवनात आलोय. आता तुझं पात्र वाढव म्हणजे तुझी अबिलिटी वाढव. जर महाराज आपल्या जीवनात आलेत, आपले गुरु आपल्या जीवनात आलेत, त्यांनी आपलं मनाचा क्रम लावून दिलाय. आता फक्त आपल्याला चालायचं आहे. आणि पुन्हा एकदा तेच वाक्य, तोच दोहा, पीडामुक्त होण्यासाठी, रोगमुक्त होण्यासाठी, हनुमान चालिसेतली दिलेली जी कमिटमेंट आहे तुलसीदासांनी आपल्यासाठी लिहून दिलेलं आहे. हनुमान चालिसा आपल्यासाठी आहे, राईट. अख्खी हनुमान चालिसा त्यांनी आपल्यासाठी लिहिली. त्यांना माहिती आहे हनुमान कोण आहेत, आणि हनुमानाला पण माहिती आहे ते कोण आहेत. आता रोग हरे सब पीडा, जपत निरंतर हनुमत पीडा. संकटापासून सगळ्याकडे आपल्याला सोडवण्याची ताकद हनुमानामध्ये आहे. पण आपल्या जीवनातले हनुमान कोण आहेत? आपले गुरु आहेत. आपल्या जीवनातले राम कोण आहेत? आपले गुरु आहेत. आणि आपण कोण आहोत? आपण हनुमानासारखे असले पाहिजे. आपल्या गुरूंचे आपण पट्टे शिष्य असले पाहिजे. आणि मग आपले गुरु म्हटले पाहिजे, अरे वा शैलेंद्र, तू मला भरतासारखा प्रिय आहेस, आय लव्ह यू, सुंदर काम करतोस तू प्राणी क्लिनिकसाठी, थँक्यू सो मच यार, गुड बॉय. एवढा मी प्रिय झालं पाहिजे, एवढं माझं काम असलं पाहिजे. आर यू अंडरस्टँडिंग? हे सगळे संकल्प जेव्हा आपण लिहाल, तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपण ऑलरेडी रोगमुक्त झालोय. रोग म्हणजे काय हो? रोग म्हणजे काय? व्हॉट इज रोग? इट्स जस्ट दॅट यू आर नॉट वेल. डिस इज म्हणजे आपण कम्फर्टेबल नाहीये, कोणीतरी आपल्याला अस्थिर करताय, कोणीतरी आपल्याला अस्थिर करताय. ते कोण आहे बरं? आपण म्हणू, सर मी ज्यांच्याबरोबर राहतो तेच मला अस्थिर करतायत ना. हा,
आपण आपल्या मनाचे विचार आपल्या हातात नाहीयेत. दुसरा माणूस आपल्याला काय कंट्रोल करणार? आपण बहुतेक 8व्या किंवा 9व्या अध्यायामध्ये शिकलो किंवा दिवशी शिकलो आपण, की आपले प्रॉब्लेम आपण परमेश्वराला फोन करून सांगितले का? तर मी तुम्हाला सगळ्यांना चिठ्ठी लिहायला सांगितलेली. मराठीच्या ग्रुपनी तर आय एम शुअर की सगळ्यांनी ते लिहिलं होतं. पण आपण सगळ्यांनी पत्र लिहिलं. लिहा. आपण कदाचित ते त्या पुस्तकाचं नाव होतं, त्या लेखकाचं नाव होतं फ्लोरेन्स शिन नाव होतं त्यांचं. आपला प्रॉब्लेम जो आहे आपल्याला माहिती आहे आणि त्या असं म्हणतायत, हॅव यू स्पोकन टू गॉड फॉर दिस प्रॉब्लेम? काय उत्कृष्ट पुस्तक आहे. तुम्ही सगळ्यांनी वाचलं पाहिजे. त्याची हार्ड कॉपी नाही, फक्त किंडल कॉपी. तर ते म्हणतायत की प्लीज कॉल गॉड म्हणजेच काय? परमेश्वराचा फोन नंबर म्हणजे काय? आपली प्रार्थना. मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे 2 अनुभव आहेत मागच्या आठवड्यातले. खरोखर असे काही प्रॉब्लेम्स होते जेव्हा मला ऑफिसमध्ये, बिझनेसमध्ये काही. आम्ही लगेच परमेश्वराशी फोनवरती बोललो. हॅलो गॉड, थँक यू. लगेच पत्र लिहिलं परमेश्वराला, आमच्या गुरूंना, आणि सांगितलं हे तुमच्या चरणी अर्पण, आपल्याच्यानी आपलं नाही डोकं चालत. थँक्यू, याच्यावरती मार्ग दाखवा. बिलीव्ह मी, लिहित असतानाच तेव्हा आम्हाला काही समजत होतं. तेव्हाच तर कळतंय ना की 3 वर्षाचं लेकरू जेव्हा त्याला काय हवे असतं तर त्याच्या आई बापाकडे जातो. आपण जातो का आपल्या बापाकडे? आपण गेलं पाहिजे. तेच बाप आहे. ही इज द फादर. त्यांना आपण लिहायचंय ना आपण, हे परमेश्वरा, माझी ही दुःख आहे, मला हा त्रास आहे. आठवतंय ना ते सगळ्यांना, तो तो सेशन आठवतोय ना? आपण काय सांगतो, परमेश्वर माझं पोट दुखतंय, पोट दुखतंय. अरे हो रे बाबा, तुला काय पाहिजे ते सांग. मला निरोगी व्हायचं. बेटर. थँक्यू. क्लिअर होतं सगळ्यांना? 19व्या दिवशी पुन्हा एकदा रिव्हिजन. जे लिहाल, आता जो संकल्प लिहाल, परत एकदा फायनल कॉपी लिहित राहा. आपल्याला 21व्या दिवशी सुद्धा कॉपी बनली हरकत नाहीये. 21व्या दिवशी आपल्याला हनुमान चालीसा संपणार आहे. आपला संकल्प 21 दिवसाची व्रत, व्रत म्हणण्यापेक्षा 21 दिवसाचा आपली ही सिरीज संपणार आहे. पण हनुमान आणि प्रभुराम, आपले गुरुजन, आपल्याला सतत त्यांच्या सावली ठेवणारच आहे. त्यामुळे 21व्या दिवशी संध्याकाळी जरी कार्यक्रम लिहिला आणि सांगितलं हे परमेश्वरा, हे तुझ्या चरणी अर्पण, थँक्यू, तरी आपलं काम होणार आहे. मी सांगतो तुम्हाला. ओके. सो निष्ठेने आपण जेव्हा काही मागतोय, निष्ठा ठेवतोय, तर त्यांच्यावरती ठेवू शकतो ना. त्यावेळी समजा नाही आलं तर वडिलांना, लहान मुलगा सांगतो नाही मला आता मला आत्ता चॉकलेट हवं, देणार. पण 1 वर्षाच्या मुलांनी मागितलं, तो बोलू नाही शकत समजा, तर त्याला देऊ शकतो का आपण? 2 वर्षाचा, 3 वर्षाच्या मुलांनी सांगितलं मला थंडगार आईस्क्रीम पाहिजे, देतील का हो पालक त्याचे? नाही देत ना. मला पण पाहिजे आईस्क्रीम, तू सांगणार नाही बाबा आता नाही, तुला देणार आहे. पण जरा थोडंसं व्यवस्थित झालं, थोडं मोठं झालं की देतो का नाही, वडील त्याचे आईस्क्रीम देतात की नाही, आई देतात का नाही? आई देते ना आईस्क्रीम. आपलं पण तसंच आहे. महाराज म्हणतात तू पात्र झाल्यानंतर बाकी माझ्यावरती सोड, कारण तुला हे माहिती नाही मी तुला काय देतोय. 12वा अध्याय, 13वा अध्याय अद्भुत आहेत. 14वा अध्याय. महाराज म्हणतात तुला काय समजत नाहीये, तू काय मागतोयस माझ्याकडे. तुला मी जे देतोय हे तुला कळणारच नाही. पण माझं तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की आय नो दॅट युअर जॉब इज टू आस्क अँड आय विल हॅव टू लिसन. आपलं पण तसंच आहे. आपले संकल्प लिहायचे. मग आपण संकल्प लिहा, 100 वर्ष मला जगायचंय, मला गुरुसेवा करायची आहे. लिहा तुम्ही. जे होईल ते. 100 वर्ष जगायचं आहे. त्यासाठी लागणारे पैसे मला हवेत, गुड हेल्थ हवे, चांगले रिलेशनशिप हवे, समाजाचं माझं देणं आहे, माझी जबाबदारी आहे. क्लिअर? लागला मनाचा क्रम? आता इकडे तिकडे इकडे तिकडे होता कामा नाही. अथर्व, अथर्व शीर्ष जे आहे, अथर्व, अथर्व म्हणजे इज नॉट शेकिंग. थर्व म्हणजे शेकिंग, म्हणून अथर्व शीर्ष. अथर्व इज नॉट शेकिंग. अथर्व शीर्षाची प्रॅक्टिस, कॉम्पिटिशन, स्पर्धा, 1 मिनिटात बोलतो, 2 मिनिटात बोलतो, त्यांना सगळ्यांना माझा नमस्कार आहे. गणपती बाप्पा मोरया. हे 1 मिनिटात अथर्व शीर्ष बोलून, 2 मिनिटात बोलून गणपती बाप्पा आणि आपलं काय बनतंय का रिलेशनशिप? तसं काही एवढं एका शब्दावरतीच बरंच आहे हो. अथर्व शीर्ष, अथर्व, त्याच्यावरच भरपूर आहे. काल आपण अथर्व शीर्षातला एक भाग बघितला, तो मुलाधारो सिद्धो नित्यम.
त्वम शक्ती त्रयात्मका. क्लियर होतं सगळ्यांना? आर यू 100% क्लिअर? सो त्याला सेट थोडं. आय एम गोइंग टू स्टॉप द रेकॉर्डिंग. फॉर पीपल हू लिसन टू द रेकॉर्डिंग, थँक यू, ऑल द बेस्ट. तुम्ही हनुमान चालीसा तुमची पूर्ण करा. जे माझ्यावर आता ऑनलाईन थांबणार आहे.